वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर विशाल केवारे. सरांचं आयुष्य हे फारच खडतर होतं, संघर्षमय होतं आहे आणि या सगळ्या संघर्षांवर त्यांनी मात दिलेली आहे आणि आज ते डॉक्टर झालेले आहेत. त्यांच्या बाबांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलेले आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याची ही जर्नी आपण त्यांच्याच मुखून. वेलकम सर. थँक्यू मॅडम, मला या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो डॉक्टर विशाल सर, मला सांगा तुम्हाला कसं वाटते? तुम्ही MBBS डॉक्टर आहात आणि आता तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉब करताय. खरं तर ज्या वेळेस आपलं स्वप्न पूर्ण होतं त्यावेळेस जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर एका मुलाला अभिमान होतो आणि त्याचप्रमाणे त्याच्या समाजाच्यासाठी आणि आईवडिलांसाठी एक कौतुकास्पद बाब ही असते की आपला मुलगा एक चांगल्या पदावरती अधिकारी होऊन आपल्या समाजासाठी सेवा देत असतो. ग्रेट. मग आता तुम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहात PHC कळंबला, राईट? हो, बरोबर. ओके. सो तुमचं म्हणजे पहिल्यापासून स्वप्न होतं का MBBS करणार मी आणि मी म्हणजे कळंबमध्ये येऊन जॉब करणार, असं काही? लहानपणापासून ज्या वेळेस शाळेत शिकत होतो, खरं तर म्हणजे जिथे जन्म झाला ते ठिकाण असं आहे की कदाचित गुगल मॅपवर सुद्धा ते मिळणार नाही. आणि त्या क्षेत्रातून येऊन वडील शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक होते. तर त्यांची एक इच्छा होती की आपल्या मुलाने आपल्या परिसरात काम करावं, आपल्या लोकांची सेवा करावी. आणि सेवेसाठी ज्या वेळेस आपण आरोग्याची सेवा करतो त्यावेळेस खरं तर एक कुठेतरी चांगलं काम आपण करत असतो. त्यामुळे इयत्ता 5वी मध्ये असताना मी असं मनात ठरवलं होतं की मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे आणि डॉक्टर झाल्यानंतर आपल्या लोकांसाठी, आपल्या ज्या समाज आहे त्यासाठी मला सेवा द्यायची आहे व त्यासाठी काम करायचं आहे. ओके. मग सर तुम्ही म्हटलात गुगल मॅपवर मिळणार नाही लोकेशन, असा तुम्ही गावातून आला आहात. थोडं आम्हाला माहिती सांगा ना त्या गावाबद्दल. कुठे आहे ते गाव, कुठून आहात? गाव मोरेवाडी असं त्या गावाचं नाव आहे, जे पाथरज या ग्रामपंचायत मध्ये येते. त्याचप्रमाणे नेरळ पासून हे 12 किलोमीटर आहे आणि कशाळे पासून सुद्धा हे अगदी जवळच आहे. आपल्या कर्जत तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यामध्येच हे गाव आहे. आणि या गावाचं खरं तर आज कदाचित तुम्हाला हे नाव छोटं वाटत असेल, परंतु इथून पुढे 10 वर्षांनी तुम्ही जेव्हा बघाल तर या गावाला आमच्यासारखे जे तरुण नेतृत्व आहे किंवा जी तरुण मुलं आहेत त्यांच्या नावाने नक्कीच ओळखले जाईल. हो, सो नाईस ऑफ यू. सो चांगली गोष्ट आहे सर की तुम्ही चांगल्या पुढच्या वाटचालीकडे तुम्ही बघताय, तुम्ही विजन तुम्ही घेऊन चाललाय की तुमच्या गावाचं नाव अजून रोशन कराल. तर चांगली गोष्ट आहे. पण मला सांगा सर, तुम्ही म्हणजे बालपण तुमचं मोरेवाडीमध्येच व्यतीत झालेलं आहे का तुम्ही कुठे बाहेर होतात आणि मग इकडे आलात का कसं? म्हणजे जन्म कुठचा तुमचा? जन्म माझा मोरेवाडी पासूनच एक जवळच गाव आहे, मामाचं गाव आहे टेपाचीवाडी, येथे जन्म झाला. आणि मूळतः म्हणजे माझा घरीच जन्म झाला. त्यावेळेस काही हॉस्पिटल वगैरे एवढ्या सुविधा नव्हत्या. आणि त्यानंतर मी पहिली ते 10वी पर्यंत जे शिक्षण आहे ते नेरळ या गावामध्ये आलो. आणि त्या गावामध्ये शिक्षण घेत असताना लहानपणापासूनच मला इतर क्षेत्राची सुद्धा म्हणजे कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये सुद्धा सहभाग घेण्याची आवड होती. आणि त्यामुळे माझं जे लहानपण होतं हे अतिशय चांगल्या आणि सुसंस्कृत जी शाळा आहे अशा शाळेने मला चांगले संस्कार दिले आणि अशा शाळेमध्ये गेले. कोणती शाळा? विद्या विकास मंदिर. नक्कीच ते नाव घेण्याचं विद्या विकास मंदिर नेरळ या शाळेचं नाव आहे. आणि ती शाळा जी आहे ती भरपूर प्रोत्साहन देते मुलांना आणि भरपूर असे सक्सेसफुल त्याच्यातनं डॉक्टर्स, इंजिनियर्स मला माहिती आहेत. त्याच्यातनं तुम्ही पण एक आहात. तर खूप चांगलं वाटतंय सर. मग मला सांगा, तुम्ही आता 1ली ते 10वी त्या शाळेत होतात, तिथे तुमचं शिक्षण झालं, तुम्हाला करिअरची ओढ लागली आणि मग तुम्ही 11वीला गेलात आणि 12वीला गेलात. असं एक्झाम पण तिकडनंच दिली म्हणजे 11वी 12वी पण आहे का कसं आहे तिकडे? नाही, ती शाळा जी आहे ती 1ली ते 10वी पर्यंत आहे. आमच्या वेळेपासून 5वी पासून सेमी इंग्लिश मध्ये आम्ही शिक्षण घेतलं.
त्याच्यानंतर 10वीला मला 88% गुण मिळाले होते आणि त्यावेळेसच कुठेतरी जो पहिलं पाऊल होतं डॉक्टर बनण्यासाठी ते त्या शाळेने जो पाया असतो तो मला शाळेकडून मिळाला. आणि त्याच्यानंतर मी नेरळ विद्या मंदिर इथे 11वी-12वीसाठी शिक्षण घेतले आणि 12वीमध्ये असताना सुद्धा सायन्स विभागातून मला 87% गुण मिळाले होते. अरे वा, व्हेरी नाईस. तुम्ही म्हटलात की तुम्ही कर्जत तालुक्यात सुद्धा फर्स्ट आलेले होते, असं मी बघितलं तुमच्या बायोडेटामध्ये, करेक्ट? हो बरोबर. ते म्हणजे जी शाळा होती नेरळ विद्या मंदिर येथून विज्ञान शाखेतून प्रथम आलो होतो. त्याचप्रमाणे आदिवासी विभागातून कर्जत तालुक्यामधून प्रथम आलेलो होतो आणि त्यामध्ये शिकत असताना आदिवासी समाज संघटनेने सुद्धा मला तितकेच प्रोत्साहन दिले की ज्या वेळेस आपली मुलं ही पुढे जात असतात त्यावेळेस कुठेतरी त्यांच्या समाजाला कशा प्रकारे उपयोग होईल किंवा समाजासाठी त्यांचे शिक्षण कसे काम येईल हे सुद्धा मला आदिवासी समाज संघटनेकडून शिकायला मिळाले. ग्रेट. मग सर, हे सगळं तुम्ही, मला जोपर्यंत माहिती आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात 9वीला एक अशी घटना घडली ज्याच्याने तुम्हाला सेटबॅक आला किंवा तुम्ही खचले. थोडं त्याच्याबद्दल पण आपले श्रोते आहेत त्यांना सांगा. इयत्ता 9वीमध्ये शिकत असताना खरं तर माझे वडील, की आज मी जे काही इथे आहे तुमच्या समोर आहे हे सगळं माझ्या वडिलांची पुण्याई आहे. की खरा संघर्ष जो होता, कारण की आपण बघा नेहमी म्हणत असतो की संघर्ष हा खूप म्हणजे मेहनत करून किंवा अभ्यास करून येत नाही, तर खरा संघर्ष त्यावेळेस होता ज्यावेळेस लोकांना 2 वेळेचं अन्न जेवण्यासाठी सुद्धा म्हणजे मेहनत करावी लागायची. आणि अशा मेहनत करून त्यांनी त्या इतक्या संघर्षमय जीवनामध्ये शिक्षण घेऊन ते त्या काळातील तेवढ्या परिसरातील पहिले शिक्षक बनले. आणि शिक्षक बनल्यानंतर ते थांबून गेले नाही, तर आपल्या आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि समाजात काम करत असताना एक संघटना त्यांनी स्थापन केली. आणि आज त्या आदिवासी समाज संघटना ही कुठेतरी महाराष्ट्र स्तरावरती, राज्य स्तरावरती आणि देश स्तरावरती पोहोचले आहे. की त्यांनी त्यांच्या जीवनात खूप संघर्ष केला. त्यांनी जे काही म्हणजे समाजासाठी काम असेल किंवा आमच्या जे कुटुंबासाठीचे संघर्ष असेल ते फार मोठ्या प्रमाणात केला. आणि त्याच्यानंतर कुठेतरी काम करत असताना त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. की त्यांना हायपरटेन्शन म्हणजे ज्याला आपण ब्लड प्रेशर असं सुद्धा म्हणतो की याचा त्रास होता, परंतु ते गोळ्या वगैरे वेळेवरती घेत नसत किंवा त्यांना तेवढा वेळ मिळत नव्हता. आणि याच्यामुळे कालांतराने काय झालं की त्यांच्या किडनीवरती त्याचा परिणाम झाला आणि त्यामध्ये ते क्रोनिक किडनी डिसीज अशा या आजाराला त्यांना सामोरे जावे लागले. ते जवळजवळ 2 वर्ष ते 3 वर्षापर्यंत त्यांना डायलिसिस त्यांचं चालू होतं. आणि त्यावेळेस खरं तर एक घराची जी परिस्थिती होती, कुटुंबाची परिस्थिती होती, त्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलेलं आहे की एखाद्या घरातला माणूस ज्या वेळेस आजारी पडतो किंवा कुटुंब प्रमुख या नात्याने जो काम सांभाळत असतो तोच जर आजारी पडला तर त्या कुटुंबावरती आणि त्याच्या आसपासच्या जे शेजारी वगैरे असतात त्यांच्यावरती सुद्धा एक कुठेतरी कठीण प्रसंग येतो. आणि त्यावेळेस जे मनात जे स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं ते त्यावेळेस कुठेतरी आणखी स्ट्रॉंग झालं की जी वेळ माझ्यावरती आलेली आहे ती वेळ इतरांवरती येऊ नये. की डॉक्टर बनून मी असे बरेचसे जे कुटुंब प्रमुख आहेत किंवा ज्या घरात आई वडील आजारी आहेत यांची मी कुठेतरी सेवा करेन. की त्यावेळेस खरं तर कुठेतरी दुःखाचा आर्थिक आमच्यावरती भार वाढला होता, कारण की जे काही वडिलांनी पैसे कमवले होते किंवा जे त्यांचे LICs वगैरे होत्या त्या त्यांच्या आजारावरती खर्च होत होत्या. खरं तर त्यांना स्वतःपेक्षा जास्त आमची कुठेतरी जास्त काळजी होती की बाबा की म्हणजे मी जे माझ्या मुलांसाठी करून ठेवलेलं आहे आणि ते जर मी स्वतःसाठीच खर्च केलं किंवा माझ्या आजारावरच ती सगळी संपत्ती खर्च झाली तर माझ्या मुलांच्या शिक्षणाचं आणि भविष्याचं काय, तर याची त्यांना चिंता जास्त असायची. आणि कुठेतरी या चिंतेमुळेच किंवा म्हणजे आमच्यावरच्या प्रेमामुळेच मनातून ते खचून गेले असतील, त्यामुळेच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने 2014 साली मृत्यू पावला. परंतु ते म्हणतात ना की
ज्याप्रमाणे शाळेने संस्कार दिलेले होते आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार होते की आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, याच्यामध्ये प्रभू श्रीरामाने ज्याप्रमाणे आपल्या वडिलांचे वचन हे पुढे वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी जिद्द ठेवली, त्याचप्रमाणे कुठेतरी जिद्द आणि ते संस्कार माझ्यावरती होते. मग त्यावेळेस सुद्धा खचून गेलो नाही. खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु ज्या वेळेस माझे वडील स्वर्गवासी झाले त्यावेळेस सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये एकही अश्रू नव्हता आणि आजही तो अश्रू नाहीये. याचं मुख्य कारण म्हणजे जर ज्या वेळेस आपल्या घरातली जबाबदारी आपल्यावरती येते तर त्यावेळेस आपलं दुःख आपण हे जगासमोर मांडत नाही, कारण की आपण कारणे सांगणे हे कुठेतरी बंद करतो. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की माणूस हा कारणाने नाही तर स्वतःच्या कर्माने मोठा होत असतो. तर त्याचप्रमाणे हे दुःख बाजूला ठेवून कुठे डगमगून न जाता पुढे शिक्षण चालूच ठेवले. तुम्ही 14 आणि 15व्या वर्षी तुम्ही हा एवढा मोठा मॅच्युरिटी दाखवली आणि हा जो म्हणजे तुम्ही खडतर प्रवास सुरू केला किंवा तुम्ही जे बघितलं बाबांचा आजार आणि मग नंतर त्यांचं निधन, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंगली उभारून आले ॲज अ म्हणजे आता काय म्हणाल कुटुंब प्रमुख म्हणून आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना आधार दिला. पण तुम्हाला असं तेव्हा वाटलं नाही कुठे की आता काय होईल पुढे, असं तुमच्या मनात कुठेही आलं नाही का? किंवा तुम्ही काय प्लॅन केला तेव्हा, काय विचार आले तेव्हा? खरं तर त्यावेळेस विचारांचं वादळ कुठेतरी मनात होतं की आता इथून पुढे आपलं स्वप्न पूर्ण होईल का, किंवा आपल्या म्हणजे डॉक्टर बनण्यासाठी जर तुम्ही पाहायला गेलात तर नक्कीच तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सुद्धा तितकंच चांगलं असं सुदृढ असावं लागतं. त्याचप्रमाणे तुमची जी घरची परिस्थिती आहे ती सुद्धा तुम्हाला पाहावी लागते. आणि बरेचसे आपण लोक जे असतात ते वारंवार आपल्या घरी येऊन सांगत असतात की तुम्ही कुठेतरी जॉब करा किंवा तुमचं शिक्षण आता थांबवा आणि कुटुंबाची जबाबदारी घ्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईने आणि माझा मोठा भाऊ म्हणजेच रवी दादा, जो म्हणजे माझ्या काकांचा मुलगा आहे परंतु तो माझ्यासाठी माझ्या सख्या भावापेक्षा मोठा आहे, की यांनी मला कधीच असं म्हणू दिलं नाही की आपली परिस्थिती नाही आहे, आपली परिस्थिती नाही आणि आपण तुला हे जमणार नाही असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. किंवा तू हे कर, हे करू नको, किंवा ह्या क्षेत्रात जा, या क्षेत्रात जाऊ नको असं त्यांनी माझ्या मनावरती कधीच दडपण आणलं नाही. ते नेहमी मला म्हणायचे की तू खचून जाऊ नकोस, कारण की तुझ्यामध्ये क्षमता आहे आणि तू करू शकतो. तू जर खचलास तर पूर्ण हे कुटुंब जे आहे ते कुठेतरी कोलमडून पडेल. आणि आयुष्यात नेहमी एक छोटासा संदेश देऊ इच्छितो की आयुष्यामध्ये कधीच स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घरांची वीट सुद्धा सोडत नाही. त्यामुळे नक्कीच कुठेतरी मी संघर्ष करत राहिलो आणि माझ्या आईने आणि मोठ्या भावाने ज्याप्रमाणे माझ्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासाला खरं तर मी कुठेतरी पुढे घेऊन जात राहिलो आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण घेत राहिलो. नक्कीच तुम्हाला 10वीला पण जे मार्क पडलेत, 9वीला ही घटना झाल्यावर 10वीला ते पडणं म्हणजे तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ते पुढचं विजन आणि ते बाबांची इच्छा होती त्याला समोर ठेवलं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन तुम्हाला 11वी आणि 12वी सुद्धा करून तुम्ही ते पण चांगले मार्क मिळवले. मग 12वीला तुम्ही किती मिळाले म्हटलात? 87. सो तुम्हाला 87% मिळालेले आहेत. मग तुम्ही नीटची एक्झाम दिली असेल तेव्हा? हो, करेक्ट. आणि मग तुमचं ऍडमिशन झालं असंच आहे? नाही, असं नाही झालं. खरं तर ज्या वेळेस 12वीचा रिझल्ट लागला आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आता पुढे काय करायचं, कारण की डॉक्टर व्हायचं एवढं मनात होतं, परंतु त्यासाठी जो मार्गदर्शक हवा असतो तो कुठेतरी नव्हता की ज्याने सांगेल की 12वी नंतर नीटची एक्झाम असते किंवा CETची एक्झाम असते, कुठल्या एक्झाम असतात. ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल आपल्याकडचे विद्यार्थी फारसे ज्ञात नव्हते आणि मी सुद्धा नेरळला जरी शिकत असतो तरी सुद्धा त्यांच्यापैकीच एक होतो, कारण की कुठेतरी जे प्लॅनिंग असतं ते कमी पडलं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मी पहिल्यांदा नीट दिली
त्यामध्ये मला डेंटल कॉलेज नाशिक येथे डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं. परंतु कुठेतरी मनात एक खंत होती की आपण जर MBBS केलं तर आपल्याकडे ज्ञान जास्त असेल, आणि ज्ञान ही अशी गोष्ट असते की जी आपण जेवढं लोकांना देऊ तेवढं आपल्याकडे वाढत जाईल. तर त्यामुळे मी MBBS करण्याची जिद्द पुन्हा एकदा मनात ठेवली आणि पुन्हा एकदा 1 वर्ष अभ्यास करून मी ती एक्झाम दिली. परंतु त्या 1 वर्षामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या आणि बरेचसे लोक जे होती की त्यांचं मी आता नाव घेऊ इच्छित नाही, की ते म्हटलं होते की तू करू शकत नाही, तू कुठल्या तरी जॉब कर किंवा कंपनीत जा किंवा तुझ्या वडिलांच्या जागी काम कर. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो वारंवार. खरं तर इथे माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे की यामध्ये आता घरची परिस्थिती एवढी बिकट असताना देखील आपली आई जर म्हणते की नाही तू अभ्यासच कर, तू एवढा लवकर कामाला किंवा कुठे ज्याप्रमाणे तुम्ही बघत असाल की आपली आदिवासी समाजातील जी मुलं असतात ती कुठेतरी 7वी-8वी नंतर शाळा सोडून देतात आणि मजुरीच्या मागे लागतात, आणि मजुरीच्या पैशांवरती ते गाडी मोबाईल हे सगळे घेत असतात किंवा वारंवार ते क्रिकेट खेळायला आणि हळदीच्या नादी लागत असतात. परंतु हा जो 1 वर्ष होता, ह्या 1 वर्षामध्ये मी घडलो असतो किंवा बिघडला असतो, परंतु तरी सुद्धा माझ्या आईने आणि माझ्या भावाने माझ्यावरती विश्वास दाखवून माझ्यासाठी मला 1 वर्ष दिला. आणि खरं तर त्या 1 वर्षामध्ये वारंवार जे कोणी माझ्या कुटुंबातले सदस्य असायचे ते आजारी पडायचे तर त्यांना दवाखान्यात घेऊन जा किंवा इकडे घेऊन जा किंवा जे काही घरातले सदस्य असतील त्यांच्या कार्यक्रमात वगैरे ते मला आमंत्रित करायचे. तर कुठेतरी ते कार्यक्रम ला जाणं सुद्धा मी टाळायचो, कारण की तिथे सुद्धा लोक विचारायचे की तू काय करतो. तर यावेळेस माझ्याकडे उत्तर नसायचं की मी काय करतो. परंतु अशा वेळेस सुद्धा मी अभ्यासच करत राहिलो. बाकीचे जे काही वाईट व्यसनं असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यसनापासून दूर राहिलो. की आता जर आपण तरुण पिढी बघत असाल तर ते कुठेतरी फ्लेक्स मारण्यासाठी सिगारेट, दारू, तंबाखू यांचं सेवन करतात. आणि ही एक अशी वेळ असते की ज्या वेळेस सगळे लोक आपल्याला म्हणत असतात की तू काही कामाचा नाही, तू काही काम करत नाही, किंवा आपल्याकडे कुटुंबाचं सुद्धा प्रेशर असतं. खरं तर हीच वेळ असते, या वेळामध्ये माणूस जो आहे तो डिप्रेशनमध्ये जाऊन वेगवेगळ्या अंमली पदार्थांचं सेवन करतो. परंतु असं काही न करता आपलं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी हळूहळू का होईना परंतु सातत्य ठेवलं. मला आयुष्यात कधीच 90% किंवा 95% मिळाले नाहीत, परंतु दर वेळेस 1ली ते 10वी म्हणा किंवा 12वी पर्यंत पूर्ण MBBS होईपर्यंत मी सातत्याने तेवढाच अभ्यास करत आलो जेवढा मी शाळेत असताना करत होतो. असं नाही की शाळेत असताना 10वीचा बोर्ड आल्यावरती जास्त अभ्यास केला किंवा 12वीच्या बोर्डलाच जास्त अभ्यास केला. तर ज्या वेळेस आपण सुरुवातीला अभ्यास करत असतो ते सातत्य तुमच्यामध्ये जर असेल तर त्यावेळेसच तुम्ही यशस्वी होत असता. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा नीटची परीक्षा दिली. ती नीटची परीक्षा देत असताना मात्र वारंवार एक मनात विचार येत होता की विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो आहे, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. या 4 ओळींवरती माझं ध्येय जे होतं ते कायम टिकून राहिलं आणि मी पुढे चालत राहिलो. त्याच्यानंतर ज्या वेळेस नीटची परीक्षा होती त्या परीक्षेला सुद्धा सकाळी 3 वाजता उठून माझ्या आईने माझ्यासाठी मेहनत केलेली आहे. आणि त्यावेळेस जेव्हा मी सेंटरला पोहोचलो त्यावेळेस कदाचित मनात एकच असेल की हा माझ्या आयुष्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. कारण की आपण बघतो की लोक जे आहेत ते फक्त रिझल्टवरती फोकस करतात, परंतु जे मी ऐकलेलं आहे, जे मी पाहिलेलं आहे की कुठेतरी तुमची प्रोसेस म्हणजे जे तुम्ही काय काम करता, काय प्लॅनिंग करता ते खरं तर जास्त महत्त्वाचं आहे. रिझल्टमध्ये एक वेळ तुम्ही हाराल किंवा जिंकाल, तुम्हाला मार्क जास्त पडतील, कमी पडतील, परंतु ते महत्त्वाचं नाही आहे. तर तुम्ही जे काही तुमचे प्रयत्न करतात ते खूप महत्त्वाचं असतं. आणि या म्हणजे जी काही मनात भीती होती त्या एक्झाममध्ये ती भीती मनात न बाळगता मी ती एक्झाम दिली. आणि त्यानंतर रिझल्ट लागला तर त्या रिझल्टमध्ये पहिल्याच लिस्टमध्ये कुठेतरी एक भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मणराव वालावलकर
म्हणजे डेरवन हॉस्पिटल या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं आणि या पहिल्याच लिस्टमध्ये इथे ॲडमिशन लागल्यानंतर जी काही कॉलेजची फीज होती ही मला शिष्यवृत्ती मिळाली. वा. कारण की ज्यावेळेस मनात स्वप्न की ज्यावेळेस असं समजलं की नीटचा एक्झाम दिल्यानंतरच डॉक्टर होता येतं, तर त्या नीटच्या एक्झामसाठी आपण पाहता की बाहेर प्रायव्हेट कोचिंग तुमच्याकडून 3 ते 4 लाख रुपये घेतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला शिक्षण देतात. परंतु ज्या वेळेस आपण एखादं मिडल क्लास फॅमिली म्हणा किंवा जे कुटुंब असतात की त्यांचे वडील कुठेतरी सकाळी 9 ते 5 काम करत असतात, की या सगळ्यांना हे 3 ते 4 लाख रुपये फी कुठेतरी परवडणारी नसते आणि निव्वळ एका कोचिंग किंवा त्या एक्झाम पुरतं ती फी असते आणि त्याच्यानंतर जो काही खर्च असतो तो मोठा असतो आणि तो तुम्हाला जर तुम्ही आधीच सगळे तुमचे पैसे घालवलेत तर ते कुठेतरी तुम्हाला परवडणारा नसतो. परंतु मी हा जो अभ्यास होता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स याचे एक गाईड्स मागून जे ऑनलाईन आपल्याला किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जे तुम्हाला उपलब्ध आहेत की या सगळं मागून घरीच अभ्यास केला, यूट्यूबवर बघून अभ्यास केला आणि कुठेतरी आपण सोशल मीडिया जिथे जी आजकालची तरुण पिढी आहे ती कुठेतरी त्याचा दुरुपयोग करते, तर त्याचा सदुपयोग करून म्हणजे त्या वेळेचा त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरचा चांगला वापर करून मी अभ्यास केला आणि त्यामध्ये पहिल्याच लिस्टमध्ये MBBS ला ॲडमिशन मिळालं. छान, व्हेरी नाईस. म्हणजे सेल्फ स्टडी हे तुम्ही केलेली आहे आणि परिस्थिती नव्हती तुम्ही म्हणून सेल्फ स्टडीवरती खूप जास्त फोकस केला. प्रेशर होता, फॅमिलीचा प्रेशर, कम्युनिटीचा प्रेशर, समाजाचा जो प्रेशर होता की 1 वर्ष वाया घालवलंय, आता नाही झालं तर काय, पण त्याला तुम्ही मात दिली आणि तुम्ही त्याच्या पुढे निघालात. त्याचबरोबर तुम्ही म्हटलात की तुम्ही सेल्फ स्टडी करून कन्सिस्टंटली अभ्यास केला. म्हणजे बघा, ते पहिलीपासून ते आता 12वी ची नीट एक्झाम तिथपर्यंत त्यांनी हेच सांगत आले की कन्सिस्टन्सी इज द की टू द सक्सेस अँड कन्सिस्टन्सी कम्स विथ डिसिप्लिन. सो डिसिप्लिन इज द की टू द सक्सेस. सो ते तुम्ही करत आलात. पण ह्या सगळ्यामध्ये तुमचे ऑफकोर्स फॅमिली मेंबर्स तुम्हाला सपोर्टिव्ह होते, काही तुम्ही समाज मधली लोक होती जे तुम्हाला सपोर्ट करत होती, त्याचबरोबर तुमचे टीचर्स पण असतील काही. तर तुमचे 10वी म्हणा किंवा 11वी 12वी कॉलेजचे टीचर्स असतील, तर कोणी तुम्हाला सपोर्ट केलेलं होतं? तुम्ही काही सांगू शकाल त्याच्याबद्दल आम्हाला? नक्कीच. खरं तर ज्या वेळेस एखादा विद्यार्थी मोठा होत असतो त्यावेळेस त्यांच्या शिक्षकांचा, गुरुजनांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे संत ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे की भावेविन भक्ती न कळेनी संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. तर हा जो अनुभव आहे तो शाळेतूनच मला मिळाला होता की ज्या माझ्या वर्गशिक्षिका असतील, सौ मसे मॅडम, सौ निकम मॅडम यांनी माझ्या आयुष्यात प्रकाश पाडला की कुठेतरी त्यांनी माझ्यावरती एक विश्वास दाखवला की तू हे करू शकतो आणि तुझ्या जीवनामध्ये तू जे ध्येय आहे ते सोडू नकोस. त्याचप्रमाणे सहस्त्रबुद्धे मॅडम असतील, आमच्या मुख्य अध्यापिका काळे मॅडम असतील, काकडे मॅडम असतील, की त्यांनी कुठेतरी माझ्या मनात एक म्हणजे ते वारंवार सांगत राहायचे की हा विद्यार्थी आपल्या शाळेचं नाव मोठं करेल. की बघा, ज्या वेळेस आपण शिकत असतो आणि आपल्यातल्या कलागुणांना ओळखणं आणि ते जाणणं आणि त्याची जी पारख करणं, अशा शिक्षकांमुळेच कुठेतरी हा देश घडतो, हा भारत किंवा जे काही विश्व आहे हे शिक्षकांमुळेच घडतं असं मला वाटतं. आणि त्यांचा जो रोल आहे तो खूप मोठा आहे माझ्या आयुष्यात. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर बघत असाल की शालेय जीवनात असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी बऱ्याचशा ज्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय ज्या काही स्पर्धा असायच्या, वक्तृत्व स्पर्धा असायच्या किंवा वादविवाद स्पर्धा असायच्या, यामध्ये सहभाग घ्यायचो. आणि यामध्ये मला आदरणीय सुपे सर यांनी खूप मदत केली की ज्या मी आधी लिहित नव्हतो, माझे भाषण जे आहे ते सर लिहून द्यायचे, परंतु हळूहळू मला सुद्धा त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हावी लागली. आणि खरं तर एक गोष्ट सांगू इच्छितो की सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो की आपल्या मुलांना किंवा जे काही तुमच्या विद्यार्थी असतील त्यांना सतत सांगत राहा की हरणं किंवा जिंकणं हे आपल्या हातात नाही आहे,
परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग ठेवा, की कुठेतरी इंटरेस्ट हा तुमच्यामध्ये असावा लागतो. आणि शेवटी कितीही झालं तरी सुद्धा एक कलाच असते जी माणसाला त्याच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. ग्रेट. करेक्ट. सो आता तुम्ही नीट एक्झाम झाली, तुमचं आता ऍडमिशन झालं, पुढे काय? तुम्ही डेरवनला गेले, हा. तिकडे काय हॉस्टेल लाईफ वगैरे कशी होती? कसं होतं ते जीवन? MBBS च्या स्टुडंटचं जीवन कसं असतं तिकडे? खरं तर MBBS ला ऍडमिशन मिळणं हे खूप जणांचं स्वप्न असतं. त्या स्वप्नासाठी खूप जण प्रयत्न करत असतात. परंतु तिथे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी ज्या वेळेस तुम्हाला एक कॅड्यावर म्हणजे अर्थात एक डेड बॉडी तुमच्या समोर असते आणि त्यावेळेस त्याच्याकडे बघून किंवा त्याच्यातून तुम्हाला शिकायचं असतं. अशा वेळेस मात्र काही विद्यार्थी जे असतात ते कुठेतरी चक्कर येऊन पडतात किंवा काही विद्यार्थी असतात त्यांना उलट्या होतात. परंतु माझ्या असं काही झालं नाही, की पहिल्यांदा मला आयुष्यामध्ये जे अनुभवायला मिळालं ते त्या डेरवन कॉलेजमध्ये असेल, की त्यामध्ये आम्हाला कॅडेव्हरिक डिसेक्शन असायचं. म्हणजे त्या पूर्ण डेड बॉडीवरती आम्हाला ते आमचे Anatomy घेतात. अॅनाटॉमी पूर्ण शिकवायचे. त्याचप्रमाणे जे काही क्लिनिकल एक्झामिनेशन असते, वैद्यकीय तपासणी असते, ती तपासणी आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं कशी करायची असते. त्याच्यामध्ये झालं असं की सगळे आम्ही जण नवीन होतो. नवीन पहिल्यांदा ॲप्रॉन घातल्यानंतर ज्याप्रमाणे सगळे विद्यार्थी असतात असे होतो. आणि एक कुठेतरी मनात उत्सुकता होती आणि एक क्युरियोसिटी होती की आपल्याला आणखी पुढे काय काय शिकायला मिळेल. तर त्याच्यामध्ये आणि MBBS ला असताना तुमच्या मनात नेहमीच अभ्यासाची ओढ असावी लागते. कारण की असं होऊ शकत नाही की तुम्ही घरच्यांच्या प्रेशरमध्ये आलात आणि तिथे जाऊन तुम्ही त्याच यांनी अभ्यास करायला. त्यामुळे तुमच्या मनात आधीपासूनच ती आवड असावी लागते. आणि त्याचप्रमाणे तिथे फर्स्ट इयरला असल्यामुळे काही प्रमाणात का होईना पण थोडीफार रॅगिंग पण व्हायची. पण त्यातच तुम्हाला सगळ्यांना माहीतच असल्यामुळे जास्त डिटेलमध्ये जात नाही. आणि त्याचप्रमाणे तिथे खूप असे फ्रेशर्स पार्टी म्हणा किंवा जे काही प्रोग्राम, खेळ असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अगदी तिथे जाऊन सुद्धा मी त्यामध्ये सहभाग घ्यायचो. परंतु काही महिने ओलांडल्यानंतर ज्या वेळेस 6 ते 7 महिनेच झाले होते, त्यानंतर कुठेतरी कोरोनाचा काळ आला आणि कोविडच्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरी यावं लागलं. तर घरी आल्यानंतर सुद्धा आमचे ऑनलाईन क्लासेस चालू असायचे. परंतु खरं तर संघर्ष जो होता तो त्यावेळेस सुरू झाला. कारण की ज्या वेळेस तुम्ही त्या फ्लोमध्ये असता त्यावेळेस तुम्हाला शिकण्याची आवड असते किंवा तुमच्यावरती जे आसपास विद्यार्थी असतात किंवा तुमचे मित्र असतात, त्या मित्रांसोबत तुम्हाला अभ्यासाला सुद्धा आवड निर्माण होते. परंतु घरी आल्यानंतर आणि गावातलं वातावरण आल्यानंतर ज्या वेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस खरं तर सर्वजण घरी होते, कोणाला काम नव्हतं आणि कुठेतरी आर्थिक परिस्थिती जी होती ती सुद्धा आता खालावत चाललेली होती. तर त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये का होईना परंतु मी सुद्धा मजुरी केलेली आहे आणि त्यामध्ये 300 रुपये मजुरीप्रमाणे मी सुद्धा काम केलेलं आहे. की तुम्हाला जर याच्यावरती विश्वास बसत नसेल कदाचित, कारण की ज्या वेळेस माणूस म्हणजे एका पदावरती पोहोचतो त्यावेळेस तो त्याच्या परिस्थितीचं कधीच भांडवल करत नाही किंवा जे अशी परिस्थिती कधीच सांगत नाही की जेणेकरून लोक त्याच्याकडे एका सिंपतीच्या किंवा दयाच्या भावनेने बघतील. तर असं काही न होण्यासाठी ही गोष्ट आजपर्यंत कधीच सांगितली नव्हती. परंतु परिस्थितीला जाणीव असून त्याप्रमाणे लॉकडाऊनमध्ये सुद्धा अभ्यास करावा लागत होता. आम्हाला दररोज क्लासेस, ऑनलाईन जे क्लासेस होत होते त्याचे नोट्स यायचे किंवा आम्हाला काहीतरी तिथे असाइनमेंट वगैरे दिले जायचे, त्या सुद्धा कंप्लीट करायच्या होत्या. खरं तर गावाला असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेममुळे बऱ्याचशा असाइनमेंट किंवा बरेचसे क्लासेस हे मिस व्हायचे. परंतु आणि मुख्य म्हणजे त्यावेळेस पुस्तकं नव्हती, कारण अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे ते किती दिवस लॉकडाऊन राहील आणि किती नाही त्याच्यामुळे आम्हाला पुस्तकं मिळाली नव्हती आणि तोपर्यंत त्याच्या आधीच आम्ही घरी आलो होतो. त्याच्यामुळे पुस्तकं नसताना आणि तिथे आमच्या जवळच एक प्राथमिक आरोग्य केंद्र होतं आणि तिथे MBBS डॉक्टर होते.
तर त्यांच्याकडे जाऊन सुद्धा काही प्रमाणात शिकत होतो. परंतु कुठेतरी प्रत्यक्ष शिकणं आणि बाहेरून शिक्षण घेणं यामध्ये फरक आहे. आणि अशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये परिस्थिती बिकट होती, परंतु अशा परिस्थितीत सुद्धा माझ्या आईने किंवा लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, यांनी नेहमीच मला अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. आणि तुम्ही सुद्धा स्वतःला तेवढंच प्रोत्साहित ठेवलं आणि मजुरी पण केली, मजुरी पण केली. म्हणजे हॅट्स ऑफ. नाहीतर एखादा व्यक्ती काय म्हणेल, माझं MBBS चालू आहे, ही नाही करणार. पण त्यांनी नेहमी जी आपली मुळं आहेत ती जमिनीत गाडून ठेवली आहेत, तसेच काम करतायत. आजही ते येऊन आपल्याच कम्युनिटीसाठी काम करतायत, सेवा देत आहेत. सो हे तुमचं कोविडमध्ये जेव्हा तुम्ही म्हटलात की शिक्षण घेतलं आणि मग त्याच्यानंतर काय झालं, कोविड तुमचं आपण हे म्हटलात की कोविड झाला, त्याच्यानंतर तुम्ही गेला असाल आणि मग शिक्षण कंप्लीट केलं. ते कुठल्या वर्षी कंप्लीट केलं? खरं तर कोविड नंतर 2021 साली जेव्हा आम्ही रिजॉईन झालो, तेव्हा गेल्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर आमची लगेच एक्झाम झाली. आणि त्याच्यानंतर जे काही म्हणजे जे काही शेड्यूल होतं की 8 महिने 10 महिने, ते खूप फास्ट होत गेलं आणि कुठेतरी कमी कालावधीमध्ये आम्हाला जास्त अभ्यास करावा लागला. आणि 2024 साली फायनल MBBS कंप्लीट झालं. परंतु ते MBBS मध्ये असताना बऱ्याचशा वेळा म्हणजे काही प्रमाणात कुठेतरी एक दुःख होतं किंवा खंत होती की आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती कुठेतरी कमी होत चालली, किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा की अभ्यासाचा जो प्रेशर होता किंवा आपला आसपासची जी मुलं होती ती कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्म वापरून ऑनलाईन स्टडी करून किंवा ऑनलाईन आयपॅडवरती वगैरे अभ्यास करत होती आणि आपल्याकडे मात्र पुस्तकं होती. परंतु जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये केला, तर यांचं एक उदाहरण घेऊन आणि यांचं एक कुठेतरी यांच्याकडे मी आदर्श म्हणून बघत होतो की त्यांनी परिस्थिती किती बिकट असली तरी त्यांनी कधी हार मानली नाही. परंतु तरी सुद्धा माणूस हा कधी ना कधी खचत असतो. तर यामध्ये MBBS करत असताना माझ्यासोबत माझी ताई, म्हणजे तिचं नाव सादिया काझी, तर हिने मला खूप सपोर्ट केला की ज्या वेळेस डिप्रेशन नाही म्हणता येणार, परंतु ज्या वेळेस मन दुःखी असायचं किंवा असं वाटत होतं की हे आपल्याकडून आता होणार नाही, त्यावेळेस मात्र तिने वेळोवेळी मला एक धीर दिला आणि लहान भावाप्रमाणे ती माझ्या सोबत राहिली. फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पासून आता देखील ती मला राखी बांधते. आणि म्हणजे कुठेतरी एक मोठ्या बहिणीची माया आणि त्याचप्रमाणे एक आईचं सुद्धा तिने माया दिली. त्याच्यामुळे तिचं खरं तर योगदान खूप मोठं आहे आयुष्यामध्ये. मित्र आयुष्यात अनेक आहेत आज, परंतु काही मित्र हे आपल्या खूप जवळच्या असतात की ज्यांच्यासोबत आपण लहानपणापासून मस्ती केलेली असते, दंगा केलेला असतो, मार देखील खाल्लेला असतो. आणि ते मित्र अजूनही माझ्यासोबत आहेत की सांगायला अतिशय आनंद वाटतो की जो मित्र मला इयत्ता 1ली ते 2रीत असताना भेटलेला किंवा आमची मैत्री झालेली, तो मित्र आजही सोबत आहे. खरं तर नवीन मित्र किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटत असतात, परंतु जो आपला पहिला लहानपणीचा मित्र असतो त्याच्यासोबतच आपल्याला कुठेतरी कम्फर्टेबल वाटतं. तर प्रणित सावंत, तसेच प्रज्योत पवार, तो देखील डॉक्टर आहे. आणि अशी जी मित्रांची जी संगत होती ते सुद्धा एका आता कुठेतरी चांगल्या हुद्द्यावरती काम करत आहेत. त्याच्यामुळे सांगायला आनंद वाटतो की जी संगत होती ती लहानपणापासूनच चांगली भेटली, वाईट व्यक्तींची संगत मला लाभली नाही. त्याच्यामुळे कदाचित मित्रांमुळे आणि तसेच शाळेमुळे किंवा कॉलेजमुळे आज जे काय मला मिळालं ते अगदी उत्तमरित्या मिळालं, वातावरण छान मिळालं आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. ग्रेट. सो आता सर तुम्ही MBBS झालात आणि तुम्ही इंटर्नशिप पण कंप्लीट केली असेल, त्याच्यानंतर तुम्ही आता कळंबमध्ये मेडिकल ऑफिसर, पुढे काय बघताय, स्वतःला कुठे बघताय? आता MBBS करून थांबायचंय का काय? नाही, कदाचित ही पहिली पायरी असेल की अजून खूप पायऱ्या आयुष्यात चढायच्या आहेत. की MBBS केल्यानंतर आता बस एवढं आयुष्य नाहीये. खरं तर आज आपण पाहतो की आपल्या आयुष्यामध्ये एक गुरुचं अस्तित्व किंवा गुरूंचा आशीर्वाद किती महत्त्वाचा आहे. आणि माझे पहिले गुरु म्हणजेच माझे आजोबा, की यांनी एक श्रीकृष्णाप्रमाणे मला वारंवार
एक प्रोत्साहन देत राहिले किंवा त्यांचे जे विचार होते हे आपल्या संस्कृतीवरती आधारित होते. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस माझ्या मनात खंत असायची किंवा मी हरलो आहे असं वाटायचं, त्यावेळेस त्यांनी कीर्तनातून, प्रवचनातून, त्याचप्रमाणे ते जे उक्ती म्हणायचे किंवा श्लोक म्हणायचे त्यामधून त्यांनी मला प्रेरणा देत राहिले. आणि कुठेतरी कदाचित त्यांच्या पुण्याईमुळे मी आज इथपर्यंत आहे. आणि ते अजून पण मला जे काही मोलाचा संदेश किंवा जे मार्गदर्शन करतात ते आजच्या काळामध्ये बऱ्याचशा मुलांना न मिळाल्यामुळे ते कुठेतरी वाईट मार्गावरती जातात. आणि आपण पाहतो की आदिवासी समाजामध्ये किंवा पूर्ण समाजामध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा मुलांकडे एक क्षमता असते, परंतु त्या क्षमतेवरती ते काम करत नाही. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळालेलं नसतं. एक मुळात तर ते स्वतःला तर जास्त शहाणे समजत असतील किंवा कुठेतरी दुसऱ्याचं ऐकणं, ज्या वेळेस माणूस बोलत असतो त्यावेळेस त्यांनी कुठेतरी 100 जणांचे किंवा संतांचे म्हणजे श्रवण केलेलं असतं की ज्या वेळेस तुम्हाला श्रवण चांगले असेल त्यावेळेसच तुमचे विचार हे चांगले होत असतात. तर कुठेतरी आजकालच्या मुलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही थोड्या मोठ्यांचे, तुमच्या शिक्षकांचे, मित्राचे किंवा जे कोणी तुमचा व्यक्ती असेल त्या व्यक्तीचे तुम्ही मार्गदर्शन, मोलाचे जे सल्ले असतात ते ऐकले पाहिजेत आणि त्या सल्ल्यांवरती तुम्ही विचार करायला पाहिजे. ओके. सो मग MBBS नंतर आता तुम्ही अजून भरपूर काही पुढे शिक्षण घेणार आहात हो. आणि त्याच्यानंतर अजून समाजसेवा करणार आहात. या सगळ्यामध्ये आपल्या समाजाकडून किंवा आपल्या बाकी जे स्कूल्स आहेत किंवा कॉलेज आहेत त्याच्याकडनं तुम्हाला कधी इन्व्हिटेशन वगैरे काही मिळालंय का? कारण आपण भेटलो ते पण एका मोटिवेशनल सेशनलाच भेटलो होतो. सो तसं काही आहे का एक्सपिरियन्स तुमचा आतापर्यंतचा? हो, नक्कीच. कारण की ज्या वेळेस मी MBBS पूर्ण होऊन आलो त्यावेळेस माझ्याकडे बऱ्याचशा संधी होत्या. मी मुंबईला देखील जाऊ शकलो असतो, परंतु वडिलांचं स्वप्न हे आपण अर्धवट पूर्ण करायचं नसतं, तर ते कुठेतरी शेवटपर्यंत घेऊन जाणं ही जिद्द मनात असावी लागते. त्यामुळे मी आपल्या क्षेत्रामध्ये प्राथमिक आरोग्य कळंब येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून, एक गट अधिकारी म्हणून तिथे कार्यरत आहे. की यामध्ये तिथे ज्या परिसरात शाळा असतील, ग्रामपंचायत असतील किंवा इतर जी महत्त्वाची ठिकाणं, कार्यालय असतील, या ठिकाणी मला वारंवार भेटी द्यावे लागतात. आणि त्यामध्ये मी माझ्या जे लोक आहेत त्या म्हणजे ज्या परिसरातील जे लोक आहेत त्यांच्या कुठेतरी संपर्कात येत असतो. परंतु अशा संपर्कात येत असताना मला जानेवारी महिन्यामध्ये विद्याविकास मंदिर नेरळ या शाळेने एक प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते की ज्या वेळेस वार्षिक स्नेह संमेलनात आपला शाळेचा विद्यार्थी एक प्रमुख उपस्थिती किंवा प्रमुख अतिथी म्हणून तिथे जातो, त्यावेळेस खरं तर शाळेसाठी, आपल्या आईवडिलांसाठी किंवा स्वतःसाठी एक अभिमानाची गोष्ट असते. आणि तिथे गेल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी सत्कार केला किंवा जो आदर मला दिला, खरं तर 1ली ते 10वी यामध्ये शिकत असताना कधी मी ज्या काही मस्ती केली असेल किंवा काही केलेलं असेल ते कुठेतरी त्यांनी मला विसरून, सगळं विसरून, जे शाळेचं नाव उज्ज्वल झालं त्या शाळेच्या याच्यासाठी किंवा आपला विद्यार्थी एका चांगल्या पदावरती आज कार्यरत आहे याचा आणि ज्या परिस्थितीचा आणि माझ्या आईचा त्यांनी तिथे सत्कार केला. तर त्याच्यानंतर असे सत्कार अनेक वेळा आदिवासी समाज संघटनेने ज्या वेळेस 10वी 12वी गुणगौरव समारंभ होत असतात त्यावेळेस तिथे मला बोलवलं जातं. आणि त्यानंतर कुठेतरी जी मुलं आहेत की ज्यांची आत्ता नुकतीच 10वी किंवा 12वी झालेली आहे आणि त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे, तर अशा व्यक्तींसमोर मला बोलण्याची संधी दिली जाते. त्यानंतर नुकतंच आपण पाहिलं तर प्रेरणा हा कार्यक्रम जो रायगड जिल्हा पोलीस यांनी आयोजित केला होता, तर त्यामध्ये सुद्धा प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. की ज्या वेळेस आपण कुठेतरी पुढे जात असतो किंवा आपला जो संघर्षाचा प्रवास सुरू होत असतो, खरं तर अशी प्रेरणा किंवा असे प्रोत्साहन जर आपल्याला वारंवार मिळत असतील. आता मॅडम तुम्ही आता म्हणाला की तुम्हाला कुठेतरी बोलवलंय का,
तर मला असं वाटतंय की आज जे तुम्ही मला पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलं आहे, तर खरं तर हा पूर्ण म्हणजे ज्या ज्या लोकांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली किंवा वाईट काळात माझी मदत केली आणि ज्या परिस्थितीने मला आज इथपर्यंत पोहोचवलं किंवा ज्या समाजाने म्हणा किंवा ज्या शाळेने, हा सगळ्यांचा झालेला सर्वात मोठा सत्कार आहे. आणि Thank you. त्यामुळे मी खरं तर तुमचं मनापासून धन्यवाद करतो Thank you. की ज्या वेळेस असे म्हणजे पॉडकास्ट म्हणा किंवा आपण युट्यूबला येऊन जे माध्यम आता घरोघरी पोहोचलेलं आहे की अशा मार्फत आपण सर्वांपर्यंत कनेक्ट होतो आणि आपले ज्या काही कथा आहेत, व्यथा आहेत, त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यावेळेस लोक सुद्धा मनात एक विचार करून कुठेतरी त्यांच्यामध्ये सुद्धा बदल घडावा अशी तुमची जी सदिच्छा आहे, हे असंच आमचं सुद्धा एक कार्य असणार आहे. आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सो डॉक्टर विशाल सर, आपण जाता जाता आपल्या रिअल पीपल साठी रिअल अचिव्हमेंट्स कशा मिळवाव्यात याच्यासाठी काय संदेश द्या? खरं तर हा संदेश नसून एक मित्र म्हणून मी तुमचा एक सल्ला देत आहे, तो तुम्ही ऐकावा असं माझी इच्छा आहे. की आपण पाहतो की पूर्ण समाजातली लोक आणि स्पेसिफिकली आदिवासी समाजातली लोक ही कुठेतरी आता हळदी समारंभ म्हणा किंवा क्रिकेट आणि शर्यती, बैलगाड्या शर्यत हे फार मोठ्या प्रमाणावरती आकर्षले जात आहेत. आणि यामध्ये होतं काय की ते जर समजा शाळेत असतील किंवा कॉलेजला असतील किंवा जॉबला असतील, ते सर्व सोडून ते त्या क्षेत्राकडे वळले जात आहेत. तर याचं मुख्य कारण काय असतं की तुम्हाला जर टेम्पररी म्हणजे क्षणिक सुख जर हवं असेल तर माणूस म्हणजे भरकटला जातो. तर ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट पाहता तर तुम्हाला जो आनंद आहे हा फार काळ टिकणारा नाहीये. आणि ज्या वेळेस तुम्ही बैलगाड्या शर्यत पाहता की अनेक अपघात तिथे घडत असतात आणि ते अपघात घडल्यानंतर मात्र तुमच्या कुटुंबावरती परिस्थिती जी असते ती खराब असते. आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही इतर क्षेत्राकडे जास्त वळले जाता, म्हणजे हळदी समारंभ हे केवळ डान्स पुरतं मर्यादित राहिलं नसून ते कुठेतरी एक नशेच्या आहारी जाण्यासाठी एक प्रमुख क्षेत्र बनलेलं आहे. की तिथे मुलं, लहान लहान मुलं की ज्यांना अजून शाळेत गेल्यानंतर स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही, 5वीला जातात, 7वीला जातात, ते सुद्धा मुलं तिथं जाऊन सुरुवात ताडीपासून होते. त्याच्यानंतर हळूहळू कुठेतरी एक 90, त्याच्यानंतर देशी दारू, जे असे अनेक दारूचे प्रकार आहेत याकडे ती वळली जाते. आणि त्याचप्रमाणे जे त्यांचे अनुकरण करत असतात अशी मोठी मुलं सुद्धा त्यांना दारू पिण्यासाठी, सिगरेट पिण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. की हे जे समाज म्हणजे तुम्ही पाहाल की जे अशिक्षित जो समाज राहिलेला आहे या समाजामध्ये एक फार मोठ्या प्रमाणात आहे. की ज्या वेळेस आपण पाहत असतो की वीट भट्टीवरती फार मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजातील लोक काम करत असतात की तिथे लहान मुलांना किंवा जे तरुण पिढी असते त्यांना शिक्षणाबद्दल काही माहीत नसून जवळजवळ वयाच्या 13 ते 14व्या वर्षी ते लग्न करतात. आणि एक लग्न करत नाही तर 2-2, 3-3 बायका त्यांच्या असतात. आणि त्यावेळेस ज्या गरोदर असतात 13 ते 14 वर्षाच्या मुली गरोदर होऊन आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येत असतात. तर कुठेतरी हा प्रकार थांबवला पाहिजे. की आज आपण पाहिलं तर आपला भारत देश हा एक विकसनशील देश आहे की आपण कुठेतरी विकासाच्या दिशेने जात आहोत. आणि आपण जो मूळ भाग आहे समाजाचा, जो मुख्य भाग आहे तो कुठेतरी त्यांना प्रवाहात आणणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की कमी वयात गरोदर राहिल्यानंतर तुमच्या शरीरावरती जे परिणाम होत असतात त्याचप्रमाणे यामध्ये माता मृत्यूचे प्रमाण, बालमृत्यूचे प्रमाण एक खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि असं नाही की लग्न झालं म्हणजे तुम्ही सेटल झालेला आहेत असं नसून, तर कदाचित त्या मुलांना एक चांगलं भविष्य देणं हे सुद्धा तुमची जबाबदारी असते. तर त्यामुळे एक संदेश देऊ इच्छितो की आता माझं वय जवळजवळ 25 वर्ष आहे, परंतु लग्नाची घाई तुम्ही अजिबात करू नका. कुठेतरी 17-18 वर्ष झाल्यानंतर आणि म्हणजे मुलीला 18 वर्ष आणि मुलाला 21 वर्ष झाल्यानंतर जर तुम्ही वेल सेटल असाल किंवा ज्या वेळेस तुम्ही जबाबदारी घेण्याची तुमची कुवत असेल त्याच वेळेस लग्न करा. आणि त्याचप्रमाणे जे तरुण पिढी क्रिकेटकडे किंवा
इतर म्हणजे जे खेळाकडे आहे, जर तुम्ही चांगले खेळाडू असाल तरच त्या क्षेत्रामध्ये जा. निव्वळ पाहण्यासाठी किंवा क्षणिक सुखासाठी किंवा मित्रांच्या सोबत टंगाटेवाळणी करण्यासाठी ते क्षेत्र नाही. तो खेळ आहे. त्या खेळाला तुम्ही ती भावना समजून जर खेळलात तर तुम्ही त्या क्षेत्रात पुढे जाल. अन्यथा त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या आयुष्याची तसेच तुमच्या कुटुंबाच्या आयुष्याची कुठेतरी राग रांगोळी कळू नका. आणि त्याचप्रमाणे जे इतर आपण पाहतो की आजकाल नोकरी मिळत नाहीये, तर नोकरी पुरतं मर्यादित शिक्षण घेऊ नका. की ज्या आता तुम्ही पाहत असाल की आज मी डॉक्टर झालो किंवा जर कोणी एखादा इंजिनियर किंवा वकील झालेला असेल तर आपण सुद्धा त्याचेच अनुकरण केले पाहिजे असं काही नाहीये. जर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टर व्हा. परंतु जर तुम्हाला शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा नोकरी मिळत नसेल तर तुम्ही कुठेतरी व्यवसायाकडे वळा आणि जे तुमचं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं अगोदर ज्याप्रमाणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की तुम्ही शिका, संघर्ष करा आणि मग संघटित व्हा. तुम्ही अगोदरच संघटित होऊ नका, कारण तुमच्याकडे जर शिक्षण नसेल, तुमच्याकडे जर संघर्ष करण्याची जर कुवत नसेल तर म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तर आजकालच्या तरुण पिढीला मी एक संदेश देऊ इच्छितो की यू हॅव टू बी हॉनेस्ट इन लाईफ, यू हॅव टू बी हॉनेस्ट टू युअर सेल्फ, यू हॅव टू बी प्रॅक्टिकल, you have to take risk in life, but at the same time you have to be calculated. You can't just say okay, I took risky option at some point of life. You have ready for the kind of talent that's really needed to. आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता त्यावेळेस तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे सर्व पालकांना माझी एक विनंती असेल की आपला मुलगा मोबाईलवरती काय पाहतो, कोणत्या मुलासोबत त्याची संगत आहे किंवा कोणत्या प्रकारे अभ्यास करतो आणि त्याचप्रमाणे त्याच्या शाळेत कसं वातावरण आहे किंवा बाहेर त्याचं कसं वर्तन आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि नक्कीच त्याला एक समाज उपयोगी आणि भारताचा जबाबदार नागरिक बनवा ही माझी कळकळीची विनंती. And thank you so much. Please keep watching Real People, Real Achievements for more such stories coming up.